माझ्या आई वडिलांना नेहमी असं वाटत होतं की तू एक चांगली नोकरी पकड, इंजिनिअरिंग कर आणि कुठेतरी IIT वेटीत लाग आणि मग 10 ते 5 ऑफिस झालं की तू नाटक कर ना, तू राज्यनाट्य स्पर्धा कर आणि मजा मस्ती कर. काय त्याच्यात आम्हाला काही कोणाला प्रॉब्लेमच नव्हता. पण एका पॉइंटला त्यांनाही रिअलाइज झालं की याचं काही अभ्यास होणार नाही. 2-3-4 वर्षांचा असल्यापासून नाटकांच्या तालमीला जायचो. 5-5.5व्या वर्षी मी पहिल्यांदा नाटक करायला लागलो. लहान होतो, आजूबाजूला कोणी नव्हतं, असं वाटायचं की यहाँ के स्टार तो हम ही है. याच्या पलीकडे कोणी नाहीये. सो मग तिथून पुण्यात आल्यानंतर मला रिअलाइज झालं की नाही अरे, आपल्यापेक्षा टॅलेंटेड खूप माणसं आहेत. मी 2 वर्षात इतका सिन्सिअर होतो, कारण मला असं झालं हे माझं आहे, मला हेच करायचं आहे आयुष्यात आणि याच्या पलीकडे मी दुसरं काय करणार आहे. सो मी आपापल्यासारखं शिकलो होतो ते 2 वर्ष. माझ्या ओव्हरऑलच आई वडिलांच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर ही गोष्ट त्यांनी खूप लहानपणापासून केली की मी जे काही करेल त्यात ते मला मोटिवेटच करत राहील. लोकांना कळायला लागलं की अरे हा मुलगा चांगलं लिहितो. तोपर्यंत मला ऍब्सोल्युटली हेही माहिती नव्हतं की आपण लिहितो ते स्टेजवर कसं दिसतं. शफात खान सर आम्हाला खूप नेहमी म्हणायचं लिहिणं अवघड नाहीये, अजिबात अवघड नाहीये, लिहायला बसणं फार अवघड. लोकांचा तो प्रॉब्लेम आहे. सफर खूबसूरत है मंजिल से भी. एन्जॉय द प्रोसेस, एन्जॉय द वे. नाटकांच्या तालमींमध्ये मी खूप रमतो. लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये मी जेव्हा मी लिहित असतो तेव्हा अगदी सुरुवातीपासून बेसिक त्याचे ढाचे तयार करण्यापासून मी त्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये मी हरवून जातो. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं माझा अभिनय ना जेवढं माझं आयुष्य आहे तोपर्यंत मला जगवेल आणि माझं लेखन मला मी मेल्यावरही जिवंत ठेवेल. हॅलो चैतन्य, हॅलो, कसा आहेस? मी एकदम मस्त. तर तुझं या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर तुझी ही अभिनयातली जर्नी कशी स्टार्ट झाली? जर्नी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मला दुसरं काही येतच नव्हतं रे. मी लहानपणापासून हेच करत आलोय. मला दुसरा काही ऑप्शनच नव्हता की मी दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये जाईल. आणि मी लहानपणी असं नाही, ट्राय खूप करून बघितलं. मी अभ्यासातही प्रयत्न केला, पण म्हणजे जर आता अभ्यासात मी तेवढा हुशार नव्हतोच, खूपच मिडिओकर होतो. मी कधी 60-70% पलीकडे गेलोच नाही. त्याच्यामुळे मला संभव माहिती होतं, लहानपणापासून बालनाट्य करत होतो आणि यातच पुढे जाऊन काहीतरी करायचंय. खूप सबकॉन्शियसली क्लॅरिटी होती, पण ठरवलं खूपच उशिरा. म्हणजे माझ्या आई वडिलांना नेहमी असं वाटत होतं की तू एक चांगली नोकरी पकड, इंजिनिअरिंग कर आणि कुठेतरी IIT वेटीत लाग आणि मग संध्याकाळी तुझं 10 ते 5 ऑफिस झालं की तू नाटक कर ना, तू राज्यनाट्य स्पर्धा कर आणि मजा मस्ती कर. काय त्याच्यात आम्हाला काही कोणाला प्रॉब्लेमच नव्हता. पण एका पॉइंटला त्यांनाही रिअलाइज झालं की याचं काही अभ्यास होणार नाही. आणि मग मी याच्यातच काम करायला लागलो. लहानपणी आम्ही बालनाट्य वगैरे करायचो ना, तर तेव्हा मला एक गोष्ट रिअलाइज झाली की जेव्हा मी थिएटरवर काम करतोय, जेव्हा मी नाटकांमध्ये काम करतोय किंवा मी असे शाळेत छोटे छोटे स्किट करतोय किंवा गॅदरिंग करतोय ना, तेव्हा जो मला रिस्पॉन्स मिळतोय, तेव्हा जे असं लोकांच्या डोळ्यात असं आहे की अरे यार हा किती छान आहे, हा किती मस्त आहे, किंवा मुली येऊन स्वतःहून बोलतायत माझ्याशी. हे माझं दुसऱ्या कुठल्याच फील्डमध्ये नाही झालं कधीच. म्हणजे मी अभ्यासात कधीही उठून हात वर करून स्वतःहून उत्तर दिलं म्हणून कुणी माझ्याकडे चमकून बघितलं नाही की अरे हा किती हुशार आहे. पण मी जेव्हा स्टेजवर होतो तेव्हा बघायचं आणि ते कुठेतरी अटेन्शन मला फार अपील करायला लागलं लहानपणापासून. मला असं वाटायला लागलं की अटेन्शन पाहिजे आपल्याला, आणि मग त्याच्यामुळे मी या सगळ्यात पडलो. त्यात बाबा लहानपणापासून बालनाट्य लिहित होते, बाबा करत होते आणि मी त्यांच्या तालमींना जाऊन बसायचो. खूप मी अगदी 2-3-4 वर्षांचा असल्यापासून नाटकांच्या तालमीला जायचो. 5-5.5व्या वर्षी मी पहिल्यांदा नाटक करायला लागलो. आणि त्यांनीच लिहिलेली, त्यांनीच बसवलेली नाटकं होती. त्यांचा एक खूप मोठा स्नेहांकित नावाचा ग्रुप होता, म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद, आताच संभाजीनगर असलेलं. सो मोठा ग्रुप होता, खूप चांगली आणि खूप टॅलेंटेड माणसं होती जी अजूनही तिथे खूप चांगलं काम करतायत. बालनाट्य चळवळीत त्या लोकांचा, औरंगाबादच्या म्हणजे आताच्या संभाजीनगर मधल्या लोकांचा खूप मोठा वाटा आहे तसं बघायला गेलं तर. तर मग
फॉर्च्युनेटली माझं लक असं की मी त्यांच्यासोबत कामं करायला लागलो आणि मग तिथून कुठेतरी ती स्पर्धांची चटक लागायला लागली आणि ते लहान होतो, आजूबाजूला कोणी नव्हतं, असं वाटायचं की यहाँ के स्टार तो हम ही है. याच्या पलीकडे कोणी नाहीये. सो मग तिथून पुण्यात आल्यानंतर मला रिअलाइज झालं की नाही अरे आपल्यापेक्षा टॅलेंटेड खूप माणसं आहेत जी एकांकिका स्पर्धा, पुण्यातल्या एकांकिका स्पर्धांना तेव्हा जे पेव फुटलेलं होतं, पुरुषोत्तम विरोधिया फारच ब्रिलियंटली करायची. म्हणजे मी ती नाटकं बघूनच अवाक व्हायचो आणि मला असं वाटायचं की आपण कुठेच याच्यात बसणार नाही. आणि मग मला तो थोडस कॉन्शियस फिलिंग यायला लागलं आणि सुरुवातीला तर मी अगदी कॉलेजला फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना तर बॅकस्टेजच करायचो, कारण माझ्यापेक्षा टॅलेंटेड असलेली खूप मुलं होती जी फार चांगलं, एकतर मी MMCC ला होतो, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सला. तर तिथे पुरुषोत्तमला ज्या प्रकारची नाटकं आमच्या आधी झाली होती ना, म्हणजे सलग 3-4 वर्ष ते फायनलला होते, त्यातले 2-3 वर्ष ते जिंकले होते. तर त्याच्यामुळे नाटकांचा ग्रुप भला मोठा होता आणि तिथे तुम्ही आज फर्स्ट इयरला आहात आणि आज जाऊन तुम्हाला लगेच चांगला रोल मिळाला अशी सिच्युएशनच नव्हती. सो त्याच्यासाठी मी अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळात तर फक्त मोडे अंधारात नेऊन ठेवणे वगैरे या इथून मी बॅकस्टेज पासून अगदी सुरुवात केली. पण अल्टिमेटली माझ्याकडे युटर्न नव्हता. म्हणजे जर मी हे करायचं नाही तर मी दुसरं काय करायचं. सो दुसरं काही करण्यासारखंच नव्हतं मला. सो अल्टिमेटली मला तेच करावं लागणार होतं, तेच करायचं होतं. सो म्हणून मग मी त्याच्यातच पुढे काम करायला लागलो. आणि मग तुझं शिक्षण वगैरे कुठे झालं? मी 10वी पर्यंत संभाजीनगरमध्ये होतो. तिथून पुढे 11वी-12वी मी गरवारे कॉलेजला असताना, ती माझ्या आयुष्यातली ती 2 वर्ष आणि सुरुवातीची एक 2-3 वर्ष जेव्हा मी अगदीच लहान होतो, एवढे 4-5च वर्ष जेव्हा मी नाटक ऍब्सोल्युटली नाही केलं, काहीच नाही केलं. म्हणजे 11वी-12वीला असताना गरवारेचा पण खूप मोठा आर्ट सर्कल, त्यांचा खूप मोठा ग्रुप होता आणि मी त्यांच्यात जाऊन कामं करायला लागलो. पण मग अभ्यासाचं प्रेशर आणि हे सगळं झेपत नव्हतं. सो आई बाबा सायन्सला होतो, आई बाबा म्हणत होते की नाही आपल्याला इंजिनिअरिंग पाहिजे आणि मला पुण्यातलं एक COEP नावाचं कॉलेज आहे, मला ते हवं होतं. जे मिळणं म्हणजे CET ला तुम्हाला खूप मार्क लागतात, खूप. तर मी कुठेच त्या क्रायटेरियामध्ये बसत नव्हतो, पण मला COEPच का पाहिजे होतं. COEPतून पुरुषोत्तम खूपच दर्जेदार केलं जायचं. हा. सो माझं ते खूप असं टार्गेट होतं. मी फर्स्ट इयरला जाईपर्यंत COEP पण मागचे 1-2 वर्ष जिंकलं होतं. सो मला असं झालं होतं की मला COEP पाहिजे. मग अल्टिमेटली 12वीला खूपच कमी मार्क पडले आणि जे एक्सपेक्टेडच होतं. म्हणजे आणि मी बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन BCA करायला MMCC ला ऍडमिशन घेतलं. मी मोजून 8 लेक्चर्स केले. त्याच्यानंतर मी 3 वर्ष फक्त, मी आता लोकांना सांगतही नाही मी BCA केलं, मी सांगतो की मी BPK नावाचा कोर्स केलाय, बॅचलर इन पुरुषोत्तम करंडक. मी 3 वर्ष कम्प्लिटली तिथेच होतो, त्याच ग्रुपमध्ये. आम्ही दिवस रात्र तिथेच असायचो. हे जगात कुठेच घडणार नाही. मी 2 इंटरनल एक्झाम्सला गेलोच नाही. आणि तरी सुद्धा 20 पैकी 18 वगैरे मार्क होते मला. सो आमचं कॉलेजही खूप सपोर्टिव्ह होतं. ते असं म्हणायचं की अरे नाही पोरं चांगलं करतायत. आम्ही त्यात परत फायनल्सला होतो. मी 3 वर्ष जे होतो त्यात 2 वर्ष आम्ही फायनलला होतो, 1 वर्ष आम्ही जिंकलो. सो कॉलेजही खूप असं होतं की ही पोरं खूप चांगलं काम करतायत, आपल्या कॉलेजचं नाव मोठं करतायत. सो प्रचंड सपोर्ट केला आणि मग फायनल इयर झाल्यानंतर BCAचं मी ठरवलं की आता नाही, आता आपण यातच पुढे काम केलं पाहिजे, कारण दुसरे काही ऑप्शन्सच उरले नव्हते खरं सांगायला गेलं तर. मग NSD साठी ट्राय केलं, तर तिथे फक्त इंटरव्ह्यू राऊंड पर्यंत जाऊन आलो. मग FTII मध्ये एक्झाम दिली, समहाऊ तिथेही नाही झालं. मग पुण्यात एक DCS नावाचा कोर्स आहे, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज, तिथे व्हिडिओ प्रोडक्शनला अप्लाय करायचं असं ठरलं आणि तिथे समहाऊ सिलेक्ट झालो. आणि इथे मीनवेल मुंबई युनिव्हर्सिटीत पण मास्टर इन थिएटर आर्ट्सला हे केलं होतं, अप्लाय केलं होतं. सो माझ्याकडे चॉईस होता की आयदर मी पुण्यात राहिलो असतो आणि ते केलं असतं किंवा मुंबईत आलो असतो. आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुंबईशिवाय काही पर्याय नाहीये याला. सो म्हटलं हा चांगला चान्स आहे, आपण मुंबईतच जाऊया, मुंबईतच इथून पुढे काम करायचं आहे आपल्याला. सो मी 2 वर्ष इथे
मुंबईत आलो आणि ती 2 वर्ष अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे 2 वर्षात मी जेवढं शिकलो असेल तेवढं. आम्ही 17-18 एकांकिकांचा भाग होतो आणि आम्ही स्वतः केलेली 3 मोठी नाटकं, त्यात आमच्या सिनियर्सनी केलेली काही नाटकं, या सगळ्याचा पार्ट व्हायला मिळालं. फार 2 वर्षात मी जेवढं शिकलो, जेवढं वाचलं, नाटक काय असतं जेवढं समजून घेतलं, तेवढं मला वाटतं दुसरीकडे कुठेच मी 2 वर्षात मी BCAचं 3 वर्षात फक्त 8 लेक्चर्स अटेंड केली आहेत, जी पहिल्या 2 दिवसात, कारण मला नाटकाचा ग्रुप कुठे माहिती नव्हता. आणि मी इथे MTA ला आल्यानंतर मी 2 वर्षात फक्त 2.5 लेक्चर बंक केले. सो एका लेक्चर बद्दल मला माहिती नव्हतं. एका लेक्चरला मी उशिरा गेलो म्हणून मला आत घेतलं नाही आणि एका लेक्चरला अर्ध पोहोचलो. एवढंच मी 2 वर्षात इतका सिन्सिअर होतो, कारण मला असं झालं हे माझं आहे, मला हेच करायचं आहे आयुष्यात आणि याच्या पलीकडे मी दुसरं काय करणार आहे. सो मी आपापल्यासारखं शिकलो तिथे 2 वर्ष. आम्हाला फॉर्च्युनेटली फॅकल्टी सुद्धा खूप चांगली मिळाली. 1 वर्ष वामन केंद्रे सर होते, 1 वर्ष शफात खान सर होते आम्हाला डिरेक्टर म्हणून, आणि दोघंही ब्रिलियंट माणसं. त्यांच्याकडून जे काही शिकायला मिळालं ते फार, मला आजही त्याचा खूप फायदा होतो. आणि मग तू अभिनयाकडून लेखनाकडे कधी वळला? हा, ही एक चांगली इंटरेस्टिंग स्टोरी आहे. काय झालं, मी पुण्यात आलो तेव्हा मला कळलं की आपल्या समोर खूपच दिग्गज आहेत, आता आपलं काही चालणार नाही. सो जर मला काहीतरी करायचं असेल तर मी कोणाच्या तरी जीवावर उड्या मारण्यात पॉइंट नाहीये, मला काहीतरी क्रिएट करायला लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आणि समहाऊ मी लहानपणापासून बाबांना लिहिताना बघत होतो. त्यांनी कसं ते रात्री रात्री जागून खूप लिहायचंय. मी लहानपणी त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये, म्हणजे जी राज्यनाट्याला पहिली दुसरी आली संभाजीनगर मधून, त्याच्यात कामं करत आलेलो आहे. सो मला माहिती होतं की कुठेतरी एक थॉट प्रोसेस, लिखाणाची थॉट प्रोसेस कशी वर्क होते. मी ते कधी प्रयत्न केला नव्हता काय करायचं. पण मग मला एका पॉइंटला रिअलाइज व्हायला लागलं की जर मला काहीतरी करायचं असेल तर आपल्याला काम जनरेट करायला लागणार, याच्या पलीकडे काही ऑप्शन नाहीये. सो म्हणूनही कुठेतरी एक अनिल डांगेंची कथा वाचली होती आणि मला, अनिल डांगे खूपच आपल्या मराठीतले, त्यांना फार, त्यांचे कथासंग्रह फारच चांगले आहेत. फार लोक त्यांना ओळखत नाही, तेवढे ते पसरलेले नाहीयेत, पण त्यांचे काही कथासंग्रह फारच उत्तम आहेत. तर त्यातली एक छोटी कथा होती आणि जी मी वाचली आणि मला असं झालं की या कथेवर आपण काहीतरी लिहून ठेवू, जे होईल नाही होईल माहिती नाही. आणि मी ते लिहिल्यानंतर ते माझं इतकं पर्सनल होतं की मला असं वाटलं की मला ते कोणासोबत शेअर सुद्धा करायचं नाही. सो मी ते खूप दिवस लपवून ठेवलं आणि एक दिवस काय झालं माहिती नाही, मी एकदम ते कागद काढले आणि असं बाबांसमोर ठेवलं आणि म्हटलं की वाचा, आणि मी तिथून निघून गेलो. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते वाचलं आणि ते म्हणाले की हे खूप चांगलं. मला हे खूप आठवतं, म्हणजे माझ्या ओव्हरऑलच आई वडिलांच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर ही गोष्ट त्यांनी खूप लहानपणापासून केली की मी जे काही करेल त्यात ते मला मोटिवेटच करत राहिले. हा, ते मला नेहमी हेच म्हणत राहिले की मी काहीतरी एक खूपच लहानपणी बेसिक चित्र काढलं तरी सुद्धा तेव्हा अरे केवढं छान, अरे मग ते नातेवाईक आले की अरे बघ चैतन्य काय काढलंय. सो एका दृष्टीने चांगलं होतं. हा, आपल्याला असं वाटायला लागतं की मी काहीतरी करू शकतो. हा, तर आपण याच्यात अजून काहीतरी केलं पाहिजे. सो मग त्यांनी जे मला मोटिवेट केलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे आहे आपल्याकडे, हे याच्यात काहीतरी करायला पाहिजे. मग मी त्या वर्षी पुरुषोत्तमच्या खूप कॉलेजेसना मेसेजेस केले, माझ्याकडे काही एकांकिका आहेत, तुम्हाला जर करायच्या असतील तर करा. आणि कोणीच रिप्लाय नाही केला रे. त्यांना असं कोण पोरगा आहे याच का आपण एकांकिका करायच्यात. आणि त्याच्यामुळे मी लिहित होतो, पण ते इतकं माझ्यासाठीच होतं की मी ते कोणाला कधी दिलंच नाही. आणि मग कुठेतरी एखादी एकांकिका कोणीतरी केली, मग कुठेतरी अजून की अरे हा बरं लिहितोय, याच्या एकांकिका होतात पण, असं म्हणून कोणीतरी करायला लागलं. मग कुठेतरी एखादी एकांकिका नंबरात आली. मग मला आमचाच एक अकॅडमीचाच एक मुलगा होता अमर नावाचा, तो म्हणाला की अरे मग तू दुसऱ्यांसाठी लिहितो, आपण करू ना. म्हणून मग आम्ही एक एकांकिका एकत्र केली पासआउट झाल्यानंतर, जी
फारच बरी वर्क व्हायला लागली. मग आम्ही खूप एकांकिका स्पर्धा केल्या. तिथून मग द क्युरियस केस ऑफ असं नाव होतं त्या एकांकिका. जिथून मग लोकांना कळायला लागलं की अरे हा मुलगा चांगलं लिहितो. तोपर्यंत मला ऍब्सोल्युटली हेही माहिती नव्हतं की आपण लिहितो ते स्टेजवर कसं दिसतं. ते जनरल लोक करत होती. आणि तोपर्यंत माझ्याकडे ना एवढा गठ्ठा होता रे एकांकिकांचा. मला जर कोणी मागितलं ना एकांकिका, तर मी अशा धाडधाड 8-10 एकांकिका, ज्या वाईट होत्या, ज्या काही फारच अजिबात त्यांना दर्जा नव्हता, पण मी पाठवायचो लोकांना. मी त्यांना म्हणायचो की वाचून मला सांगा. आणि आपल्याला काय, लोकांनी कौतुक केलं की काम झालं ना, असा झोन असतो आपला. सो ते माझं कौतुक करायचंय, त्यांना कोणीतरी कुठेतरी परफॉर्म करायचं, आणि मला ते छान वाटायचं. मग जेव्हा ते नंबरात यायला लागली एकांकिका, तेव्हापासून मग लोक थोडस सिरियसली घ्यायला लागले. हा, आणि आता अशी सिच्युएशन आहे की आता गेल्या 3-4 वर्षांपूर्वी, आता तरी मी खूप एकांकिका लिहिणं कमी करत आलोय, पण 3-4 वर्षांपूर्वीपर्यंत तर पुरुषोत्तमला अशा 5-6 एकांकिका मी लिहिलेल्या व्हायच्या, त्यातल्या 1-2 फायनलला असायच्या. आता मध्ये युथ फेस्टिवल झालं तिथे तर 2 वर्षापूर्वी, तिथे तर पहिली, दुसरी आणि उत्तेजनार्थ अशा 3 एकांकिका मी लिहिलेल्या नंबरात आल्या होत्या, आणि वेगवेगळ्या सेंटरवरून खूप ठिकाणी पहिले आले होते. सो आता जरा मला असं वाटतं की एकांकिका मला एक फॉर्मॅट कळलाय, मला माहितीये की त्याच्यात कसं थोडस काम करता येतं किंवा काय पॅटर्ननी ते लिहितात. आपण खूप एक्सपिरियन्सनी शिकत जातो, आपण खूप नंतर त्याच्यातून क्राफ्ट वाईज खूप डेव्हलप होत जातो. विषयाची मांडणी अर्थातच थोडीशी, एकंदरच मी लहानपणापासून थोडस माझ्या जगात रमणार आहे. मला हॅरी पॉटर आणि फॅन्टसीज, मी लहानपणी रशियन परिकथा खूप वाचायचो. सो मला असं वाटायचं की आपण जरा थोडस फॅन्टसीच्या जगात रमूया आणि त्याच्यातच काहीतरी. तर माझ्या एकांकिकांमध्ये थोडस एक्झॅजरेशन असतं, थोडस मी 2 फूट वर हवेत असणारी माणसं कशी वागतात अशा टाईपच सगळं लिहितो असं मला वाटतं. काही एकांकिकांमध्ये तुझं वास्तव पण असतं, म्हणजे एक पॉलिटिकली किंवा म्हणजे त्यांवरती भाष्य करणारं असतं, ते डायरेक्टली नसतं पण ते इनडायरेक्टली कुठेतरी. करेक्ट. हो, अगदी. ते कसं होतं, आपण थोडस जसं जसं वयाने मोठे व्हायला लागतो तसं तसं आजूबाजूच्या रियालिटीची आपल्याला जाण जास्त यायला लागते. आपल्याला कळायला लागतं की जग कसं आहे, आणि भलेही फॅन्टसी असली तरी सुद्धा मग त्याला रियालिटीचा बेस यायला लागला. म्हणजे मग आत्ताच्या सिच्युएशनला ते कसं जातं, आत्ता माझा प्रॉब्लेम काय आहे, मला काय फील होतं, याच्यावर मी का बोललं पाहिजे पोटतिडकीने, यातून त्या एकांकिका, म्हणजे एकांकिका असतील, मग नाटकं पण नंतर लिहायला लागलो. तर अभिजित सोबतच एक नाटक करत होतो आम्ही, माकड नावाचं. सो कम्प्लीट फॅन्टसी सिच्युएशन, पण त्याला इतका रियालिटीचा बेस होता की आत्ताच माझा प्रॉब्लेम काय आहे हे कुठेतरी. आधी कसं एकांकिका नंबरात यावी, नाटक चांगलं नंबरात यावं म्हणून लिहित होतो, पण मग एका पॉइंटला ते थोडंसं बाजूला राहायला लागलं. कुठेतरी मला माझा प्रॉब्लेम मांडायचा, मला माझे प्रश्न लोकांसमोर ठेवायचे, हा मुद्दा त्याच्यात जास्त यायला लागला, ज्याने ते जास्त खरं व्हायला लागलं. हा, अजून एक मुद्दा आहे की बाकीच्या गोष्टी आहेत, स्किल, समज एडिटिंग शिकायचं आहे किंवा डिरेक्शन शिकायचं, त्या टेक्निकल गोष्टी समजल्या आपल्याला, म्हणजे ते आपण शिकून घेऊ शकतो. पण जे लेखनाचं आहे ते मला असं वाटतं की कुठेतरी उच्चत असावं लागतं, की तुम्हाला तसे विचार यावे लागतात. त्याबद्दल सांग, म्हणजे कोणाला लेखक व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? मला अजिबातच असं वाटत नाही की उपजत यावं लागतं. मला असं वाटतं तुम्ही बॉर्न टॅलेंटेड नसतातच. मी जर आधीच्या काही एकांकिका किंवा नाटकं किंवा कथा वाचल्या ना माझ्या कोणी, तर म्हणतील की काही कशाला काही संबंध लागत नाही. हा, इतकं ते तुम्ही सगळं हळूहळू एक्सप्लोर करत जा, तुम्ही सगळं क्राफ्ट हळूहळू शिकत जाता. जसं डिरेक्शन मध्ये माणूस टेक्निकल गोष्टी शिकत जातो, जसं त्याला गोष्टी कळायला लागतात की अरे हा अँगल घेतला, ही स्टोरी टेलिंगची माझी पद्धत असू शकते. तसं लिखाणाच्या बाबतीत पण आहे. लिखाणाच्या बाबतीत तुम्ही खूप सरावानीच तुम्हाला गोष्टी कळायला लागतात, तुम्हाला जाणवायला लागतं की अरे आपण ही गोष्ट ती आहे जी केली ना, तर मग समोरच्या ऑडियन्सना काय परिणाम काय साधणार आहोत आपण. तर ह्या क्राफ्टिंगच्या गोष्टी आहेत ज्या नंतर डेव्हलप होत जातात. मुळात मला वाटतं लिखाण करण्यासाठी, लेखक होण्यासाठी, किंवा तुम्हाला चांगलं लिहितोय असं वाटण्यासाठी तुमच्या आत काहीतरी असावं लागतं जे प्रत्येकात असतं. तुम्हाला जर तुम्ही शाळेत शिकला असाल आणि तुम्हाला माहिती आहे की हे शब्द आहेत, तर याच्या पलीकडे माझं तर म्हणणं तुम्हाला वाचन पण लागत.
तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला एक्सप्रेस व्हायचं असतं. अर्थात चांगलं वाचल्याने हे केल्याने तुम्ही त्यात अजून बेटर होता तुम्ही. म्हणजे तुमचा क्राफ्ट अजून डेव्हलप होत जातो. पण ही कंडिशन नाहीये त्याच्यासाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ना, काय नाटक लिहायचं, एकांकिका लिहायची, सिनेमा लिहायचा, कथा लिहायची, कादंबरी लिहायची, तुम्हाला तुमची शेवटी काय गोष्ट सांगायची, हा सगळा कथाकथनाचा स्टोरी टेलिंगचा बिझनेस आहे अल्टिमेटली. सो तुम्हाला जर गोष्ट सांगायची असेल ना, तर तुम्ही ती कशीही सांगू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी माझ्याकडे फार शब्द नाही येत नाही, काही फरक पडत नाही. तुमच्या आत आहे ना ते, तुम्ही सगळं करू शकता. तुम्हाला मांडायचंय ना, तुम्हाला असं वाटतं. आमचे शफात खान सर आम्हाला खूप नेहमी म्हणायचंय, लिहिणं अवघड नाहीये, अजिबात अवघड नाहीये, लिहायला बसणं फार अवघड. लोकांचा तो प्रॉब्लेम आहे की वही पेन घेऊन तिथपर्यंत जाणं, आणि मला आता हे लिहायचंय, आणि तो कॉन्फिडन्स येणं की मी लिहितोय ते होणार आहे वर्क, हे नाही जमत लोकांना. थोडस उडी मारणं शिकलं पाहिजे त्याच्यात. कुठून सुरुवात केली पाहिजे आणि लिहित राहिलं पाहिजे. लिहित राहिलं पाहिजे, अगदी करेक्ट आहे. आणि आता तू सध्या चाणक्य नावाचं नाटक करतो, येस. त्या नाटकाबद्दल जरा सांग. काय होतं माहिती का, कुठल्याही इंडस्ट्रीत असेल एक पॅटर्न चालू असतो. लोकांना असं वाटायला लागलं की हिंदी फिल्म्समध्ये, बॉलिवूड फिल्म्समध्ये रोमॅन्टिक गोष्टी वर्क व्हायला लागतात. सो काही काळानंतर रोमॅन्टिक फिल्म्सच यायला लागतात. लोकांना असं वाटायला लागतं की अरे आता हॉरर कॉमेडी जॉनर वर्क होतोय, तर काही काळानंतर एक लोक जज करत राहतात की ही फिल्म का वर्क झाली, तर याचा हा पॅटर्न, सो त्याच पॅटर्न मध्ये करू. सो व्यावसायिक नाटकांमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षात असा एक पॅटर्न आला होता. आता खरं तर खूप लोकांनी तो मोडून काढलाय, पण स्टील की विनोदी नाटक करू, विनोदी नाटकाला ऑडियन्स आहे, हास्य जत्रेला ऑडियन्स आहे ना, तर मग लोकांना ते चटपटीत आवडतं, कुरकुरीत जोक आवडतात, लोक हसतात, मजा करतात. अर्थात आता नाटकं तशी वर्क होतातच, पण ह्यात ना एक वर्ग जो असतो तो म्हणतो की मला त्या पॅटर्न मधलं नाटक नाही करायचं, मला त्या चौकटीत बसणारं नाटक नाही करायचं, मला असं नाटक करायचं वेगळं असेल. जे कुठल्याही इंडस्ट्रीत वर्क होतं बघ. साबणाच्या इंडस्ट्रीत पण एका प्रकारचे साबण यायला लागले की कुणीतरी एक नवीन ट्रेंड आणतं, नवीन पॅटर्न आणतं, म्हणतंय की आपल्याला हे करायचं. तर मला असं वाटतं चाणक्य हे त्या पठडीतलं नाटक आहे की व्यावसायिक नाटकांचा जो फॉर्मॅट आहे, जो फॉर्म आहे आता चाललेला, तो सगळा मोडून काढत एक वेगळ्या धाटणीचं हे नाटक आहे. आणि हे असं काहीतरी नाटक मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आणणे फारच धाडसाचं काम आहे मला असं वाटतं. एकतर आमची कास्ट खूप मोठी आहे, आम्ही 11 जण आहोत टीम म्हणून, आणि त्यात खूप लोकांचा हातभार आहे, सगळा तामझाम मोठा आहे. 2500 वर्षांपूर्वीचा तो काळ आहे, आणि त्याचा म्हणजे पटच खूप मोठा आहे तसं बघायला गेलं तर. कारण ही गोष्ट काय 1-2 दिवसाची, ही कैक वर्ष घडणारी गोष्ट आहे. सो एक अगदी साधा मुलगा, ज्याला अजून कळलं पण नाहीये की त्याला त्याच्या आयुष्यात नक्की काय करायचंय, एका राजाने त्याला सांगितलं की याला फासावर लटकवा, त्याला एक गुरु भेटतो, आणि तो गुरु म्हणतो की आपण करूया ना, आपण हे राष्ट्र घडवूया, आपण पूर्ण भारतवर्षाचं एक स्वप्न बघूया, आणि मग ते त्यासाठी कसं फाईट करतात, ही फार वेगळी आणि युनिक गोष्ट आहे. आणि आता तर आपण म्हणजे सगळं आत्ताचं पॉलिटिक्सच पूर्ण याच्यावर उभं आहे की एक भारत, आणि एकत्र येऊन आपण सगळे कसं वर्क करतोय याच्यासाठी सगळेजण झटापट करतात. सो त्याचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो काय काय करतो, ह्याची ती पूर्ण गोष्ट आहे चाणक्य. सो चाणक्य मी त्यात चंद्रगुप्त मौर्य करतोय, आणि चंद्रगुप्तसाठी त्याची मेंटल स्टेट पूर्ण नाटकभर इतकी डिफर होत जाते, म्हणजे तो मॅच्युरिटी वाईज कसा ग्रो होत जातो, तो ओव्हरऑलच त्याची मानसिकता पूर्ण नाटकात कशी बदलत जाते, हा एक त्यातला मोठा माझ्यासाठीचा असलेला टास्क आहे. सो मला वाटतं खूप दृष्ट्या हे युनिक नाटक आहे. अशी नाटकं खूप कमी मराठी रंगभूमीवर झालेली आहेत, आणि त्याचं प्रणव जोशी आमचा जो दिग्दर्शक आहे त्याने ते फारच उत्तम बसवलेलं आहे. चांगली कास्ट आहे खूप. ज्ञानेश वाडेकर आहेत, आणि अजूनही भरपूर 7-8 जण आहेत, आणि चाणक्य म्हणून शैलेश दातार काम करतात, ते तर म्हणजे फारच चपखल काम करतात. आणि कुठेतरी याचंच काय म्हणता येईल त्याला, आउटपुट म्हणून किंवा एक कुठेतरी व्हॅलिडेशन म्हणून आता झी नाट्यगौरवला 10 नॉमिनेशन्स होती, मटाला 4 नॉमिनेशन्स होती. सो कुठेतरी ते लोकांना आवडतंय, पण ओव्हरऑल जी लोक नाटक बघायला येतात ती फार कौतुकाने मागे येऊन भेटतात. ती म्हणतात की
कारण असं नाटक बघायची अजून तशी सवय करून दिलेली नाहीये आपण प्रेक्षकांना. सो त्यांना ते भारावून गेल्यासारखं होतं. त्यांना ते पूर्ण असं नाटकात कुठेतरी किती वर्षांनी झालं असेल ना असं, की नाटकात कुठेतरी एक फाईट सिक्वेन्स, नाटकात कुठेतरी कोणीतरी काहीतरी एक काठ्यांनी कला प्रकार करून दाखवतं. हे फार भारावून जाण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यात. परत 2500 वर्षांपूर्वीचा काळ आहे, त्याच्यामुळे ती भाषा तशी आहे, त्यात घडणाऱ्या गोष्टी तशा आहेत. सो फार अर्थाने हे वेगळं नाटक आहे असं मला वाटतं. आता पुढचे शोज कधी येतील? आता मला माहित नाही टेलिकास्ट कधी होईल, पण उद्या गडकरीला मे मध्ये पण बरेच शोज आहेत आणि आता पुढे तर खूप प्रयोग करतच राहणार. सो तुम्हाला या पॉडकास्टच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना देखील आव्हान करू इच्छितो की तुम्ही देखील हे नाटक नक्की बघा. प्लीज. तू आता ठरलं तर मग मध्ये काम करतोस. येस. तर त्या सिरियल बद्दल, तुझ्या भूमिकेबद्दल आणि एकूणच ते सेटवरचा एक्सपिरियन्स वगैरे त्या गोष्टींबद्दल जरा सांग. आणि एक गोष्ट मला सांगायची वाटते की ती खरं म्हणजे खूप लोकप्रिय मालिका आहे. मला पण माहिती नव्हतं. मी आधी देखील बऱ्याच सिरियल मध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या, पण ती सिरियल मध्ये काम केल्यानंतर मी आता गावी गेलेलो, मला देखील सगळी लोक ओळखायला लागले. म्हणजे कॅरेक्टरच्या नावाने हाक मारायला लागले की संतोष म्हणून. मी बघत कोणाला आवाज येतो, असं वाटलं की तसं कोणाला ते मला होतं. तर ते म्हणजे ती मालिका खूप लोक बघतायत. खूप लोक बघतात. तर त्याबद्दल त्या एक्सपिरियन्स बद्दल ओव्हरऑल सांग. मला असं वाटतं की ठरलं तर मग तर म्हणजे माझं लाईफच बदलून टाकलंय या मालिकेने. आम्ही म्हणजे फक्त पब्लिकला ते किती पब्लिसिटी वाईजच असं मी म्हणत नाही, ओव्हरऑलच माझं आयुष्य इतकं या गोष्टीनंतर बदललेलं आहे की मी ज्या माणसांसोबत काम करतोय तिथे सेटवर, ते सुद्धा इतके गोड माणसं आहेत माहितीये. अशी टीम भूतो ना भविष्यात कसं काय मला माहित नाही, टचवूड आम्हाला मिळाली. सगळी माणसं भयंकर गोड आहेत. पॅकअप झाल्यावर लोक घरी जाण्यासाठी कंटाळा करतात, तिथेच रमत असतात. इतकी मजा असं कोण करतं, कुठल्या सेटवर करतं? खूप सगळ्यांना असं वाटत नाही अजिबात. आज शूट आहे ना माझं, तर मी एक अशी एनर्जी घेऊन त्या सेटवर जातो आणि सगळे खूप मोठी मोठी माणसं आहेत. म्हणजे सागर तळाशीकर आहेत, ज्योती चांदेकर आहेत किंवा अतुल महाजन आहेत, ज्ञानेश वाडेकर जो आमच्या नाटकात पण काम करतो, तो ठरलं तर मग मध्ये पण काम करतो, आणि बाकी अमित आणि जुई तर आहेतच. फारच गोड टीम आहे. इतकं छान सगळं भट्टी ती जमून आली आहे ना, त्याच्यामुळे तिथे काम करायला मजा येते. आणि समहाऊ स्क्रिप्ट वाईज पण आता लोक मला इंस्टाग्रामवर खूप मेसेजेस करतात की आता काही जणांना रेफरन्सेस माहिती नसतील तरी मी सांगतो की मधुभाऊ कसे सुटणार आहेत, कधी सुटणार आहेत, आम्हाला सांगा. आणि तर त्यांच्या मनात जी उत्सुकता आहे ना, जी की अरे यार हे कधी घडणार आहे, किंवा अर्जुन आणि तू परत कधी मैत्री करणार आहात, तुमच्यातलं कधी परत सगळं सॉर्ट आउट होणार आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यासाठी लोक जे तग धरून बसलेत ना की अरे हे कधी घडणार आहे यार. तर मला वाटतं एवढी एन्झायटी, एवढी क्युरिओसिटी लोकांच्या मनात आम्ही तयार करू शकतो, यातच ते सगळं आलं. लोक एवढं इन्व्हॉल्व्ह होऊन बघतात, मला मेसेजेस करतात की त्या साक्षीच्या नादी नको लागू, ती वाईट मुलगी आहे. हे कसं हे मला लोक भेटले की मी आत्ता इथे खाली गेलो की आमचं बिल्डिंगचे वॉचमन वगैरे म्हणतात की अरे ते रियुनियनला एकटाच जा ना, तू साक्षीला घेऊन जायची काय गरज आहे तुला वगैरे. सो इतकं ते जनसामान्यांपर्यंत पोहोचतंय, इतकं ते लोकांना कनेक्ट होतं, त्यांच्या घरातली गोष्ट वाटते. मला कुणीही बाहेर भेटलं की ते माझ्यासोबत फोटो काढताना खूप कौतुकाने की तू खूप गोड आहेस आणि आम्हाला खूप आवडतं आणि तू प्लीज अर्जुनशी असा नको वागूस आणि तू प्लीज मैत्री कर. हे फार वेगळं आहे माझ्यासाठी. मला असा एक्सपिरियन्स याआधी कधीच आलेला नाही. सो मला ते खूप पर्सनली खूप मी ते पॉझिटिव्हली घेतोय सगळं आता, आणि ती सगळी ओव्हरऑलच सिच्युएशन खूप पॉझिटिव्हली घेतोय. आणि मला वाटतं अजून तरी खूप वर्ष या सिरियलला आता थांबता येणारच नाही, म्हणजे लोकच थांबू देणार नाही. आम्ही ते कंटिन्यू करतच राहणार. तू आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केल्या, नाटकांमधून असतील किंवा मालिकांमधून, तर तुझं एक प्रोसेस काय असते? म्हणजे एखादं कॅरेक्टर आलं की त्याचा अभ्यास तुझा कसा असतो, किंवा ज्यांना या अभिनय क्षेत्रात यायचं आहे त्यांना तू काय तुझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मार्गदर्शन करशील? एक ना लिन मॅन्युअल मिरांडा नावाचा एक लेखक, म्युझिक कंपोजर आणि
खूप चांगली ब्रॉडवेला त्यांनी नाटकं केलेली आहेत. तर त्यांनी ना एक नुकतीच म्हणजे आता त्यालाही 2 वर्ष झाले, टिक टिक बूम नावाची फिल्म केली. त्यात एक वाक्य होतं. मला तो पर्सनली खूप आवडतो. मी त्याला बरंच त्याचं एक हॅमिल्टन नावाचं नाटक होतं जे मी खूप फॉलो केलंय. हॉटस्टारवर आहे पण ते नाटक. सो त्याच्या फिल्म मधलं एक फार चांगलं वाक्य होतं की काय एक कलाकाराचं आयुष्य असतं की तुम्हाला खाली पडलेली वस्तू उचलायची आणि ती भिंतीवर फेकून मारायची. ती जर तिथे चिकटली तर ठीक, ती जर परत घसरून पडली तर परत उचलायची आणि परत फेकून मारायची. तुम्हाला दरवेळेस प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक गोष्ट लिहिताना, प्रत्येक रोलला अप्रोच करताना किंवा काहीही बसवताना तुम्हाला अगदी शून्यापासून सुरुवात करायला लागते. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन गोष्ट म्हणून त्याच्याकडे बघायला लागतं. तुम्हाला नवीन पद्धतीने त्याच्याकडे अप्रोच करायला लागतं आणि तुम्हाला एक वेगळं पात्र जगायचंय, एक वेगळ्या गोष्टीत रमायचंय, याची एक मेंटल तयारी करायला लागते. मला वाटतं याच्यासारखं दुसरं सुखच नाही जगात. हे सगळ्यात भारी आहे. म्हणजे ती जी एखादं नाटक करताना त्या नाटकाचं पुढे काय होतं, त्याला किती बक्षिसं मिळतात, किती चालतंय, हिट होतंय, फ्लॉप होतंय आणि लोक कशी त्याला अप्रोच करतात, या पलीकडे मला वाटतं ते प्रोसेस मध्ये जी मजा आहे ना ती कशातच नाही. ते वाक्य आहे ना की सफर खूबसूरत है मंजिल से भी. हा, एन्जॉय द प्रोसेस, एन्जॉय द वे, डेस्टिनेशन इज अनदर थिंग. सो मला असं वाटतं त्यात खूप मला मजा आहे. मी त्याच्यात भयंकर रमतो. नाटकांच्या तालमींमध्ये मी खूप रमतो. लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये मी जेव्हा मी लिहित असतो तेव्हा अगदी सुरुवातीपासून बेसिक त्याचे ढाचे तयार करण्यापासून मी त्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये मी हरवून जातो. म्हणजे आत्ता मी एक मध्ये कथा लिहित होतो तर ते असं इतकं आतून भरून येतं ना की जर मी रागात लिहित असेल ना तर मी टाईप करताना फुलस्टॉप असेल टाईप करतो पुढे आणि मग मला लक्षात येतं की हा ठीक आहे, जर आपण खूप वाहवत गेलो मग मी परत एडिट करत येतो. किंवा अशी काहीतरी सिच्युएशन येते की डोळे भरून येतात, छातीत सगळं गच्च होतं आणि रडू यायला लागतं. कान लाल. मला हे तर खूप वेळा मला एखादी गोष्ट सुचली आणि मला असं वाटलं की मला आत्ता लिहायची, आत्ता, तर कान लाल होतात माझे. मला असं हे यायला लागतं की मी काही करून मला आत्ता कुठून तरी मला काहीतरी म्हणायला पाहिजे आणि मी ते नोट डाऊन करून ठेवेल किंवा मी ते लिहायला बसेल. सो मला ह्याच्यात शिरणं हीच एक फार मोठी वेगळी गंमत वाटते. कसं आहे, मी बाकी दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये गेलो असतो तर कदाचित मी थोड्याफार फरकाने काहीतरी बरं वाईट करू शकलो असतं, केलंच असतं. पण फॉर्च्युनेटली तुम्हाला एक काहीतरी आवड लागते ना, तुम्हाला एक असं वाटायला लागतं ना की माझं हे आवडीचं प्रकरण आहे आणि मी याच्यात रमतो. सो त्याच्यानंतर लोकांचं कौतुक आणि व्हॅलिडेशन आणि अटेन्शन मिळणं ही थोडीशी सेकंडरी गोष्ट होते. आपण त्यात मजा घेतोय, आपल्याला त्यात आनंद मिळतोय, ही फार मला वाटतं त्याची गंमत आहे. आणि तू जे म्हणाल असते की नवीन लोकांना काय सांगाल, तर मला असं वाटतं की एका गोष्टीवर फोकस करून राहिलं पाहिजे असं अजिबात, म्हणजे एक आवड तुमची असलीच पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी शोधा, तुम्ही त्यात रमा. कारण फक्त ऍक्टिंग करणं म्हणजे काम फ्रिक्वेंटली येत नाही रे. थांबायला लागतं, वाट पाहायला लागते, फ्रस्ट्रेशन यायला लागतं की मी किती दिवस थांबलोय, मी किती दिवस ऑडिशन्स देतोय आणि माझं काहीच का घडत नाही, मी चांगला नट नाहीये का, की माझ्यात काही नाहीच आहे का ते. सो तुम्हाला तो मेंटल फोकस तुम्हाला वेगळीकडे शिफ्ट करायला लागतो, नाहीतर तुम्हाला मग थेरपिस्ट बघायला लागतो फ्रस्ट्रेशननी. तर त्या थेरपिस्टचे पैसे वाचवण्यापेक्षा तुम्ही अशा कशात तरी, की जसं मला पेंटिंग करायला आवडतं, मी चित्र काढण्यात थोडासा रमतो, मी आता रिसेंटली गिटार शिकत आलोय थोडी थोडी, तर मग मी त्याच्यात थोडासा रमतो. मी काहीतरी एक उगाच असं छोट्या छोट्या पत्त्यांच्या जादूच करायला शिकलोय हल्ली. सो मी माझं काहीतरी एक वेगळं पण साइड बाय साइड ज्याच्यात मी रमतो अशा मी गोष्टी शोधत राहतो. मला वर्कआउट करायला खूप आवडतं, बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. सो तुम्हाला इथून शांत राहण्यासाठी तुम्हाला तुमचा एक वे आउट शोधायला लागतो. अर्थात लिखाणामुळे मला त्यातल्या त्यात कमी फ्रस्ट्रेशन येतं, पण तुम्ही जर खरंच फक्त ऍक्टर असाल तर तुम्हाला या गोष्टी अशा शोधून काढायला लागतील
ज्याने तुम्हाला त्रास नाही होणार या गोष्टींचा. अर्थात तुमचा फोकस क्लिअर आहे. तुम्हाला उद्या काम आलं तर तुम्ही हे सगळं सोडून, मला जर उद्या कोणी म्हणालं की शूट आहे तर मी सगळं सोडून इथे चित्र काढत बसणार नाहीच आहे ऑब्व्हियसली, कारण माझा तो पहिला प्रेफरन्स आहे. सो मी तिकडेच जाणार आहे. पण जेव्हा माझ्याकडे काहीच नाहीये करायला, की आता मी काहीतरी खूप मोठं लिहून झालंय आणि मला आता परत काहीतरी नाही लिहायचं, तर मग मला एक मेंटल स्टेबिलिटीसाठी काहीतरी एक वेगळं असावं असं वाटतं. ते शोधा, मग तुम्हाला आयुष्य फार सोपं आहे. मग तुझे वडील अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आहेत, हो. तर त्यांच्या गायडन्सचा तुला किती फायदा झाला? आणि तू जसं मगाशी म्हणालास की तुझे घरचे आई वडील सपोर्टिव्ह होते, तर त्यांचा सपोर्ट म्हणजे किती इम्पॉर्टंट असतो, म्हणजे कारण बऱ्याच जणांना तो सपोर्ट नाही मिळत नाही. बरोबर. त्याबद्दल काय सांगशील? अर्थातच, म्हणजे मी कुठलीच गोष्ट बाबांना विचारल्याशिवाय करत नाही. मी माझं काही छोटंसं आलं तरी मी त्यांना सांगतो की मला अशी अशी अपॉर्च्युनिटी आली आणि मला त्याच्यात पुढे करायचं. तर त्यांचा एक टेक असतो की तू हे कर किंवा तू हे नको करू. आणि जर आम्ही 10 गोष्टी डिस्कस केल्या तर शेवटी काय, मला वाटेल तेच करतो. पण जेव्हा मी 10 मधल्या 7 वेळेस मला वाटेल ते करतो, तेव्हा ते 3 वेळा फसलेलं पण असतं. आणि त्यांच्या बाबतीत असं आहे की जर त्यांनी 10 गोष्टी सांगितल्यात मला करायला, तर त्यातल्या 11 गोष्टी बरोबरच निघतात. सो ते फार मला मोठी सपोर्ट सिस्टीम आहे माझ्यासाठी ती, कारण त्यांचा इतकी वर्ष त्यांनी बघितलेली आहेत. त्यांचे महाराष्ट्रात खूप ठिकाणी चांगले रिलेशन्स आहेत सगळ्यांशी. ते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांसाठी प्रचंड वर्कशॉप घेत फिरतात. ते कुठे कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना हे करतात. एक माणूस सहज आपलं फॅमिली सोबत नैनिताल फिरायला जातो आणि तिथे एक बालनाट्याचं वर्कशॉप घेऊन येतो. असं कसं असतं? सो हे फार त्यांच्यातली चांगली गोष्ट आहे. आणि मी असं अजिबातच म्हणजे मी तुला सांगतो, त्या माणसाबद्दल वाईट बोलणारं तुला कोणी सापडणारच नाही. तुला असं कोणी म्हणणारच नाही की अरे नाही तो माणूस, असं होतच नाही. सो फार त्यांनी ओव्हरऑलच जे काही रिलेशन त्यांचे मेंटेन केलेले आहेत ना, सगळ्याच पूर्ण महाराष्ट्रातल्या नाटक करणाऱ्या किंवा बाकीच्या मंडळींची, असं गाव नाही जिथे गेलं की त्या माणसाला राहायला जागा नसते. हे इतकं त्यांनी उभं करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आहे. ते इतकी वर्ष काम करतायत. सो त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे की, आणि मला पण नवीन काही ऑपॉर्च्युनिटी आली की त्यांना माहिती असतं की याचं पुढे काय होणार आहे, हे केलं पाहिजे त्याने की नाही केलं पाहिजे, याचं पुढे जाऊन काय आउटपुट आहे. सो फार मला त्यांचा फायदा होतो. आणि जसं तू म्हणालास की घरून खूप लोकांना सपोर्ट मिळत नाही, तर मला असं वाटतं की आई वडिलांनी ना काही बाबतीत एक गोष्ट ठरवून ठेवलेली असते. त्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी हे करावं. आता ह्या पलीकडे तुम्हाला चांगलं काम करून त्यांना कन्व्हिन्स करणं आहे. तुम्हाला त्यांना दाखवून देणं आहे की मी तुमचं ऐकतो ना, तुम्ही म्हणताय ना की मी एक जॉब करू, मी करतो, पण मला एक ऑपॉर्च्युनिटी आली ना, मी त्याचं बघा कसं सोनं करतो. मी एक नाटक साइड बाय साइड करतो ना, मी एका कुठल्या तरी सिरियल मध्ये छोटासा रोल करतो ना, आणि मी चांगलं करून दाखवतो ना तुम्हाला. तुम्हीच जी लोक म्हणत असतील की नाही तू नाटक बिटक करायचं नाही, तू सिरियल मध्ये काम कर, तेच आई वडील तुमच्या नाटकाच्या प्रयोगाला येऊन बघा कसं इमोशनल होतात. ते कसं त्यांना भारावून गेल्यासारखं वाटतं हे बघा. ते सिरियल मध्ये ना तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या आजूबाजूचे जेव्हा विचारायला लागतात की अरे तू त्याला टीव्हीवर बघितलं, तेव्हा त्यांची काही रिएक्शन असते ना, हे बघा. त्यांना काय वाटत असतं का की यार या मुलाचं काही व्हायला नको, याचं काही चांगलं नाही झालं पाहिजे, असं कुठले आई वडील ठरवतात ना, नाहीच ठरवत. त्यांना असं वाटत असतं की याचं चांगलंच व्हावं सगळं, पण म्हणून यांनी काहीतरी वेगळ्या. आणि सगळ्यांना याचं एक्सपोजर माहिती नसतं ना, सगळ्यांना अजून यात आई वडील पण पडलेले नसतात. त्यांना माहिती नसतं की किती अनप्रेडिक्टेबल बिझनेस आहे हा. आज तुमच्याकडे काम आहे, आज तुमच्याकडे पैसा आहे, त्याच्यानंतर माहिती नाही 2 महिने तुम्हाला उपाशी मारायची वेळ. सो कुठलेही आई वडील कसं तुम्हाला याच्यात ढकलतील? नाहीच ढकलणार ना. ते म्हणतील हे करशील तू, लग्न नाही होणार तुझं, हे करशील तू. आणि त्यांचे एक विचार आहेत ना, त्यांना एक 30व्या वर्षीपर्यंत मूल झालं पाहिजे यार, अशी
असाच आपला समाज वर्क होतो ना सगळा. सो त्यांना असंच वाटत असतं. सो जर तुम्हाला त्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचंय तर तुम्हालाच ते स्टँड घ्यावं लागेल आणि तुम्हालाच ते म्हणायला लागेल, तुम्हाला त्यांना पटवून द्यायला लागेल की मी करतो, मला इथपर्यंत जाऊ द्या, मला हा विचार, मला ट्राय तर करून बघू द्यात, मी फेल झालो तर तुमचंच ऐकणार आहे, मला नाही जमलं ते तर मी तुमचंच ऐकणार आहे, किंवा मी शिकत जाईन, मी नाही गिव्हअप करणार. मला 4 पैसे कमी मिळतील ना, ठीक आहे, पण मी सुखी राहीन, हे जास्त महत्वाचं नाहीये का? आणि त्यांना काय पाहिजे, त्यांना तेच तेवढंच तर पाहिजे. त्यांना असं वाटतं की अरे यार हा हॅपी आयुष्यात तर दुसरं काय. शेवटी म्युच्युअली डिसाईड करूनच गोष्टी होतात. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. त्यामध्ये तुला 2 ऑप्शन असतील, एक चूज कर आणि ते का हे देखील सांग. ओके, डन. अभिनय की लेखन? मला माहिती होता हा प्रश्न येणार आहे म्हणून. मला ना खूप वर्षांपूर्वी एकाने हा प्रश्न विचारला होता की तुला नक्की दोन्हीपैकी काय करायचंय. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की माझा अभिनय ना, मी आत्ता जेवढं माझं आयुष्य आहे तोपर्यंत मला जगवेल, आणि माझं लेखन मी मेल्यावरही जिवंत ठेवेल. सो मला ते हवंय. मला आयुष्यात काय गोल असतं कोणाचं ना, मला इथून पुढचे एक 4-5 हजार वर्ष तरी मरायचं नाही. मला कंटिन्युअस जगतच, मला लोक काही ना काहीतरी करतातच, मी लिहिलेल्याच किंवा मी केलेल्याच, हेच मला पाहिजे. सो मी दोन्हीपैकी एक काही चूज. आपल्याला जर हा ऑप्शन दिला की आई निवड की बाबा, कसं निवडणार, ते इतकं डिफिकल्ट आहे माझ्याशी. आणि मी तुला म्हणत नाही की या दोन्हीपैकी मी चूज करू शकत नाही, मी तिन्हीपैकी काही चूज करू शकत नाही. मी डिरेक्शन सुद्धा सोडू शकत नाही. म्हणजे लिहिल्यानंतर अभिनयापर्यंत मला ब्रिज बांधता येत नाही ना, तो मला ब्रिज डिरेक्शननीच बांधायचा आहे. सो उद्या जाऊन मला ते पण करायचंच आहे, मला त्यालाही सोडून चालणार नाहीच आहे. मी असं लोकांना युजली म्हणत असतो की जर मी फक्त लेखक असतो ना, मी मेलो असतो आतापर्यंत. मी ना काहीच केलं नसतं, मी आयुष्यात कधी जिमला गेलो नसतो, मी कसा दिसतोय आरसा सुद्धा नसता घरात, मी कधी बघितलं सुद्धा नसतं की माझं काय चाललंय, मी आंघोळ नसती केली, 2-2 दिवस जेवलो नसतो, मी फक्त एका कोपऱ्यात कागद, पेन किंवा लॅपटॉप घेऊन पडून असतो, याच्या पलीकडे काहीच केलं मी. असा मेलो असतो रे आतापर्यंत, तर असा सहज मेलो असतो मी. ऍक्टर आहे आणि लोक म्हणतात की असं ऍक्टरनी कसं ऍथलेट फिलॉसॉफर असलं पाहिजे. सो तुम्ही फिजिकली पण स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि मेंटली पण स्ट्रॉंग असलं. मी फक्त तेवढ्यासाठी वर्कआउट करतो, मी फक्त तेवढ्यासाठी मी चांगला दिसतोय ना याचा प्रयत्न करतो. ह्याच्या पलीकडे मी जर ऍक्टर नसतो, मला जिम मध्ये कॉर्पोरेट IT मध्ये येणारी लोक, अर्थात वर्कआउट सगळ्यांनीच केलं पाहिजे, पण मला असं होतं ते तब्येत करायला जातात ना, का मी जर कॉर्पोरेट कंपनीत कामाला असतो ना, आयुष्यात कधी जिम मध्ये आलो नसतो मी. कशाला चांगलं दिसायचंय, तुम्ही ऍक्टर नाही आता, तुम्ही चांगलं दिसण्याची गरजच नाही. असं मला खूप असं एक प्री डिटरमाइंड माझे हे आहे. अर्थात वर्कआउटनी जे काही तुमचं ओव्हरऑल मेंटल ग्रोथ होते आणि या सगळ्या गोष्टी आहेतच त्यामागे, पण म्हणून मी या तिन्ही मधलं एक काहीतरी चूज करूच शकत नाही. दुसरा प्रश्न, थिएटर की टीव्ही सिरियल? आई शपथ, हा पण मला एक्सपेक्टेड होता. नाही रे, हे पण खूप अवघड आहे. हे पण खूप अवघड आहे, कारण मला कॅमेरा समोर काम करायला खूप आवडतं. मला खूप मजा येते, त्या मीडियमची एक वेगळी मजा आहे, आणि मला असं वाटतं तिथे पण मी तेवढा एन्जॉय करतो जे थिएटरमध्ये करतो. अर्थात थिएटरमध्ये लगेच रिस्पॉन्स मिळतो ना, तुम्हाला टाळ्या पाहिजे तर टाळ्या लगेच मिळतात तिथे, तर त्याची एक वेगळी मजा आहे. आणि सिरियल मध्ये काम केल्यानंतर एक इंटरनली जे छान वाटतं ते आहे. परत त्याचं व्हॅलिडेशन लोक बाहेर भेटतात, फोटो काढतात, कौतुक करतात. शेवटी काय, आपण आनंद द्यायचा ना, तर ते काय कुठल्याही मीडियम मधून दिला तरी, उद्या सिनेमा पण असेल किंवा सिरीज पण असेल किंवा अजून हे जे आपण करतोय हे पण तर एक त्याच एक मीडियम आहे, भाग आहे. पुणे की मुंबई? मुंबई. हे खूप सोपं आहे माझ्यासाठी. मुंबई, मी खूप अगदी इथे आल्यानंतर मला असं जाणवलं की हे शहर माझा खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी इथे जेवढा रमतो मुंबईत, तेवढा मी जगात कुठल्याच शहरात रमणार नाही. मी पुण्याला घरी जातो, तिथून मी येताना पनवेल क्रॉस केलं घरी जाताना की हार्टबीट स्लो होतात माझे.
मी असं थोडस शांत आणि रिलॅक्स व्हायला लागतो. आणि पुण्यात गेल्यानंतर एक असं एक निवांतपणा आपोआपच येतो. जो उलट होतं, मी पुण्याहून इकडे येताना पनवेल नंतर मला वाटतं मुंबईच्या लोकांचा ना हार्ट रेटच वेगळा आहे. इथे आल्यानंतर एक रेस्टलेसनेस जो असतो ना, तो मला भयंकर आवडतो. मला नकोय ती शांतता आयुष्यात. मला सतत काहीतरी करत राहण्याची फेज पाहिजे, मतलब फिलिंग पाहिजे. असं शांत आज काही करत नाही मी, असं मला जर कोणी म्हणालं ना की आज काय केलं दिवसभर, आज मी काहीच नाही केलं रे, मी तर बोल नको माझ्याशी. हे काय असतं, आज काहीच नाही केलं आयुष्यात. रोज काहीतरी करणं हेच तर आहे ना यार. आपण आपण कसं आयुष्य, आज काहीतरी मी हे एन्जॉय केलं, हेच आयुष्य आहे ना. असं कसं असतं मी आज दिवसभर पडून होतो, अरे मला त्याच्यामुळे मला मुंबई खूप आवडतं. इथे सतत जे असं पळापळीचं फिलिंग असतं ना, मला फार ते अपील करतं. सायली की अर्जुन? आई शपथ, तू मारामाऱ्या करायला लावणार मला. हे टेलिकास्ट झाल्यानंतर अरे रे, जुई आणि अमित फाडून करणार मला. अरे यार. अर्जुन. पण जर तू मला विचारशील अमित की जुई, तर मी जुई म्हणेन. सो मी थोडस त्यातल्या त्यात मधला वेळ काढलाय. पण म्हणजे काम करताना माझं चैतन्य आणि अर्जुनचं जे बॉन्डिंग आहे, ते आम्ही सीन्स कमाल करतो. आम्ही मध्ये एक सीन करत होतो रे, आम्ही दोघंही एक, मी त्याच्या ऑफिसमध्ये जातो आणि भडाभडा भांडतो त्याच्याशी आणि आरडाओरडा करतो. तर आम्ही तो मला खूप बोलतो, मी त्याला खूप बोलतो. आणि शपथ सांगतो, त्या पॉइंटला ना दोघांनाही आम्ही 1.5 वर्षात आमच्या मैत्रीत काय जगलो ते सगळं आठवत होतं. आमचं दोघांचे असं पूर्ण भरून आलं होतं, इथपर्यंत डोळ्यात पाणी होतं. आणि दोघं बोलत होतो आम्ही, आणि आम्हाला सांगताच येत नाही, मला असं इतकं भारावल्यासारखं झालं होतं. आणि जसं सर कट म्हणाले तसं, म्हणजे ते सगळं असं, सर तिकडे कट म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, आम्ही आजूबाजूला बघतोय तर लोक डोळे पुसतात. कुठे होतं हे सिरियलला इतकं बॉन्डिंग, इतकं छान हे हे कधी असतं, हे कुठे मिळतं? आम्ही दोघं जेव्हा सीन करतो ना, आम्ही इतकं कॉम्प्लिमेंट करतो, मी आणि अमित. आमच्यातलं बॉन्डिंग म्हणजे लोकांना असं वाटतं चैतन्य आणि अर्जुनची मैत्री खूप छान आहे आणि ती किती छान दिसते, वर्क होते. कारण माझं आणि अमितचं पण बॉन्डिंग तसं आहे. आम्ही पण एकमेकांना भेटल्यानंतर आमच्यात ते आमची ती गोड मैत्री आहेच आहे, जी अर्थात सेटवर सगळ्यांचीच आहे. म्हणजे जरी आम्ही महिपत आणि साक्षीला असं, तरी सुद्धा ती फार गोड माणसं आहेत. त्यांनाही आम्ही खूप आपलंसं करून, त्यांच्याशी पण आम्ही खूप फारच छान माणसं आहेत. म्हणजे मयूर दादा तर खूप त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे, की ती खूपच चांगलं काम करते, साक्षी करते ती, आणि तिच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. अजून खूप मोठी मोठी माणसं, सगळ्यांकडनंच मी खूप ओव्हरऑलच प्रोसेसमध्ये शिकलोय. आणि अमित आणि जुईमध्ये मी जुई का हे केलं, कारण म्हणजे जशी सिरियल सुरू झाली तसं जुईचं आणि माझे खूप गोड बॉन्डिंग झालंय. आमच्यात खूप चांगली मैत्री झाली आहे. आम्ही खूप गोष्टी एकमेकांची असं पटकन कधीतरी कोणाची तरी वेव्हलेंथ मॅच होते ना, तशी तशी आमची एक छान हे झाली आहे, जी अर्थात सेटवरही खूप जणांची आहे. सेटवर सुद्धा सगळ्यांचंच गोड रिलेशन आहे खूप. एकांकिका की नाटक? ते कसं आहे माहिती का, 2 जुळी मुलं झाली की त्यांच्यातला एक कोण चूज करायचा, असं होतं. तसं आहे. मी खूप वेळा असं केलंय की एक एकांकिका आहे, त्याचं पुढे जाऊन नाटक केलंय, किंवा नाटकाचीच एकांकिका केली आहे बऱ्याच वेळा. सो मला असं वाटतं या 2 वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. शेवटी फॉर्मॅट एकच आहे ना. तुम्हाला पाऊण तासात गोष्ट सांगायची किंवा 2 तासात गोष्ट सांगायची, तुम्हाला शेवटी गोष्टच सांगायची आणि नाटकाच्याच फॉर्म मध्ये सांगायची. सो खूपच मी परत डिप्लोमॅटिक उत्तर देतो. हे दोन्ही गोष्टी एकच आहेत असं म्हणून हा विषय टाळतोय. तू लिहिलेली उकडी या एकांकिकेला 2022ला सवयीला तुला नामांकन मिळालं. तो क्षण तुझ्यासाठी कसा होता? मी कॉलेजला असताना ना, आम्हाला आमच्या अशा स्टेजेस होत्या बरं, की पुरुषोत्तमला आधी फायनलला जायचं. फायनलला गेलं की पहिल्या तीन मध्ये वगैरे नाही, पुरुषोत्तमच जिंकायचं. पुरुषोत्तम जिंकलं की त्याच्यानंतर पुरुषोत्तमचीच एक मोठी फेरी असते, महाअंतिम फेरी, ती त्यात पहिलं यायचं आणि त्याच्यानंतर सवाई. अशा आमच्या एक 4 स्टेजेस आयुष्याच्या ठरलेल्या होत्या, ज्या आम्ही कॉलेजला असताना 2 वर्ष फायनलला होतो पुरुषोत्तमच्या. फर्स्ट स्टेज क्लिअर गेली होती.
एका वर्षी आम्ही नंबरात पण आलो, पण महाअंतिमला नाही आलो आणि सवय तर खूप लांब होता. मी म्हणजे जे मी 18, 19, 20 वर्षाचा असताना जे ठरवत होतो आयुष्यात की मला हे पाहिजे, ते मी 10 वर्ष वाट पाहिली त्या गोष्टीसाठी. सो माझ्यासाठी काय असणार ते, मी 3 वेळा सवयीला असं हात लावून परत आलोय रे. सो मला खूपच मोठी गोष्ट होती. अर्थात काय होतं, एका पॉइंट नंतर ना गोष्ट मिळाली ना की मग असं वाटतं की याच्यासाठी मरमर करत होतो मी एवढी. मी हे होतं ते की ज्याच्यासाठी मी 10-12 वर्ष वाट पाहिली, असं फिलिंग अर्थातच असतं. पण ते मिळेपर्यंतची जी गंमत असते ना ती फार वेगळी असते. त्यात त्यांनी सवाई लेखक म्हणून अनाऊन्स केला आणि मला खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं, कारण माझ्यासोबत विशाल कदम होता ज्यांनी एक फार चांगली एकांकिका लिहिली होती आणि मला असं वाटलं त्यांना तो डिझर्वही करत होता असं मला वाटतं. अर्थात काहीतरी एक 19-20 झालं असेल आणि मला मिळालं, पण तो पण खूप चांगला मित्र आहे आणि चांगलं काम करतो तो सुद्धा. सो माझ्यासाठी फार चांगला मोमेंट होता तो. आता तुझे पुढचे प्रोजेक्ट कोणते? खरं तर ना, म्हणजे मला असं वाटतं फक्त सिरियल करणाऱ्यांनाच विचारला पाहिजे हा प्रश्न, कारण त्यांना माहिती असतं की पुढे त्यांचं काय काय घडणार आहे. फिल्म्स किंवा सिरीज किंवा नाटक करणाऱ्यांसाठी हा प्रश्न इतका, मी आज 4 गोष्टी सांगेन, उद्या त्यातल्या 2च होतील, इतकं ते सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. पण स्टील मी म्हणतो की या वर्षात मला कमीत कमी एक व्यावसायिक नाटक आणि एक प्रायोगिक नाटक करायचंच आहे नवीन. आता हे चाणक्य तर चालूच आहे, त्याचे प्रयोग करायचंच आहे. या व्यतिरिक्त सुद्धा मी व्यावसायिक नाटक लिहिलंच आहे जे मला या वर्षात करायचं आहे. एक प्रायोगिक नाटक पण लिहिलंय जे आमचा एक छोटासा मनश्री आर्ट्स नावाचा ग्रुप आहे त्याला घेऊन करायचंय, ज्याचं आम्ही गुगलीफाय आणि रविवार डायरीज वगैरे अशी नाटकं त्या थ्रू करतच होतो. तर त्या थ्रू एक मला हे करायचंय. एक फिल्म लिहिलेली आहे जी होपफुली या वर्षात होईल. एक सिरीज पण लिहिलेली आहे जी पण या वर्षात, सगळं रेडी आहे. आम्ही जस्ट आता फक्त फ्लोअरवर जायचे बाकी होत. या स्टेजला दोन्ही गोष्टी आहेत, त्याही या वर्षात होतील. आणि एक जरा थोडासा जास्त अँबिशियस प्रोजेक्ट आहे. मी अगदी असं नाही म्हणणार की कादंबरी आहे, पण एक मोठी कथा आहे आणि त्याचं एक मी साधारण 150 पानं वगैरे लिहित आलो आणि होपफुली मी पुढच्या 2 महिन्यात ते संपवेल आणि मग मला असं वाटतं. अरे वा, खूप छान. धन्यवाद चैतन्य, तू वेळ दिलास आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली. ही एक छोटीशी भेटवस्तू. अरे थँक्यू सो मच यार. तर हे होते चैतन्य सरदेशपांडे, यांच्याकडून आज आपल्याला अभिनय आणि लेखन याबद्दल खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.